आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी सर्व सुविधांचा विकास या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय खासदार श्रीयुत धनंजय महाडिक साहेब यांना। त्यांना मी विनंती करते की त्यांनी इथे जमलेल्या सर्व दिग्गजांना संबोधित करावं। कोल्हापूर शहराचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून नव्यानच एक प्लॅटफॉर्म निर्माण केला जातो कोल्हापूर फर्स्ट या नावाने, आणि त्याचा शुभारंभ आज या शुभदिनी होतोय। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित कोल्हापूर लोकसभेचे सन्माननीय खासदार आदरणीय शाहू छत्रपती महाराज, उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे प्रमुख कोल्हापूर उत्तरचे सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर, उपस्थित असणारे सन्माननीय आमदार अशोकरावजी माने, सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील, या कोल्हापूर फर्स्ट संकल्पनेचे समन्वयक श्री सुरेंद्र जैनजी, सहसमन्वयक खोत साहेब आणि सर्व 14 संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व सदस्य, सभासद, पत्रकार, छायाचित्रकार, बंधू भगिनींनो, भगिनी जरा कमी आहेत, पुढच्या मीटिंगला जरा महिलांची संख्या असावी कारण त्यांच्याही काही इनपुट्स आपल्याला घ्यावे लागतील। काल आता महिला दिन झाला आहे तर पुढच्या ह्याच्यात थोडं ते असावं। आणि युवा पण कमी दिसत आहेत, युवा उद्योजक किंवा युवा त्यांचे थोडे मुद्दे जास्त असतात, ते घेण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होईल। देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांनी 2047 पर्यंत भारत हा विकसित भारत करण्याचा संकल्प केलेला आहे। खरं म्हणजे आपल्याला विकसित भारत हे काय माहिती नव्हतं। आपण जर पूर्वीचा काळ आठवून बघितला तर आपण आपलं म्हणजे दैनंदिन आपलं कामकाज चालवणं एवढ्यापुरतच होतं, पण विकसित भारताचं स्वप्न आपल्याला मोदीजींनी दाखवलं आणि त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून 2027 पर्यंत 5 ट्रिलियन US इकॉनॉमी बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांनी महाराष्ट्र सुद्धा 2027 पर्यंत 1 ट्रिलियन US इकॉनॉमी बनवायचा संकल्प केलेला आहे। आणि मला वाटतं हे दोन्ही संकल्प जे आहेत, केंद्र सरकारचा संकल्प, राज्य सरकारचा संकल्प, याला पूरक आणि पोषक काम कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं केलं जाईल याचा विश्वास मला आज या ठिकाणी निर्माण झाला। आणि 14 संघटना एकत्र येणं सोपं नाही आहे जैन साहेब। मला वाटतं 14 जण एकत्र आल्यामुळं 14 वर्षाचा आपला कोल्हापूरचा वनवास संपेल आणि आता एक नवीन दिशा, नवीन भरारी घेऊन आपण पुढे जाऊ। प्रश्न अनेक आहेत, त्यातले निवडक आपण सिलेक्ट केलेले आहेत, आम्हाला त्यातले काही विषय दिलेले आहेत। त्यातले मला जे 3 विषय दिलेले आहेत त्यामध्ये पहिला विषय कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन प्रकल्प। ही आपल्या सगळ्यांची, तुमच्या सगळ्यांची अनेक वर्षाची मागणी होती। तुमच्या लक्षात असेल 2014 ते 19 मी लोकसभेमध्ये असताना आपण त्याला मंजुरी मिळवली, त्याला बजेट लागलं। सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री होते, त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा रेल्वे स्टेशनवर झालेलं आहे। परंतु नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये थोडा खंड पडला, गॅप पडला आणि आता त्याला बजेटच लागलं नाही। सुदैवानं मी 2022 साली परत राज्यसभेवर गेलो, मी त्याचा फॉलोअप सुरू केला आणि चालूच आहे। मध्यंतरी एक गोव्याला बैठक झाली ज्याच्यामध्ये या सगळ्या कोकण रेल्वे, केंद्राचं रेल्वे, आपलं DRM पुणे, या सगळ्यांची बैठक झालेली आहे। आता त्यामध्ये अडचण अशी निर्माण झाली होती की त्याचं बजेट आता वाढलेलं आहे। पूर्वी 3200 करोड होतं, आता ते जवळ 6000 कोटीपर्यंत बजेट गेलं। आणि कोकण रेल्वे एक म्हणजे काय म्हणूया, एक इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन आहे, ते भारतीय रेलचा जरी भाग असला तरी सेपरेट आहे। आणि हा प्रकल्प कोकण रेल्वेमध्ये होता आणि कोकण रेल्वेमध्ये इट इज नॉट अ प्रॉफिट मेकिंग बिझनेस ओव्हर देअर।
आणि म्हणून त्या शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर ते करू शकणार नाहीत आणि म्हणून तो प्रकल्प PM गतिशक्तीमध्ये आपण वर्ग केलेला आहे. PM गतिशक्तीमध्ये आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. कालच्या बजेटमध्ये मी खूप प्रयत्न केला की या कोल्हापूर वैभववाडीसाठी काहीतरी बजेट लागावं, भले 500, 500, 200 कोटी जरी मिळाले तरी प्रकल्पाला सुरुवात होते. आता महाराष्ट्राला, देशाला जे 2.5 लाख कोटीचं बजेट रेल्वेला दिलेलं आहे त्याचं बायफर्केशन अजून आलेलं नाही. तर आता उद्यापासून अधिवेशन सुरू होते. मी आहे, महाराज आहेत, खासदार धैर्यशील माने आहेत. आम्ही पुन्हा एकदा या संदर्भात आमचे जे रेल्वे मंत्री आहेत अश्विन वैष्णवजी यांना भेटून लवकर हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन, ही ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो. दुसरा विषय दिलेला आहे तो म्हणजे नवीन MIDC आणि मोठे उद्योग. या संदर्भात आपण सगळेच प्रयत्न करतोय. आपल्या 5ही MIDC आता फुल झालेले आहेत. आणखीन नवीन शावडीला 2, आणखीन काही ठिकाणी सुरू आहेत, काही ठिकाणी विरोध होतोय. परंतु मोठं हब बनवण्यासाठी मोठी जागा जी पाहिजे ती कोल्हापूरमध्ये थोडीशी अडचणीची आपल्याला निर्माण झालेली आहे. परंतु मी आपल्याला सजेस्ट करेन की आपण अनेक उद्योजक आहात. आपण मला आजच्या या कार्यक्रमात सगळ्यात जास्त आनंद काय झाला माहितीये का, की नुसतंच तुम्ही दरवेळी आम्हाला निवेदन आणून देताना आम्हाला कामाला लावताय का नाही, आता आम्ही तुम्हाला बी कामाला लावणार आहे 14 संघटनाचे. त्याचा मला आनंद जास्त आहे. नुसतं आम्हाला तुम्ही द्यायचं असं नाही चालणार. तर अशा काही गोष्टी आता MIDC करायची आहे, मोठे प्रकल्प आणायचे आहेत. आता आमच्या कुठल्या स्वप्नात प्रकल्प येणार आहे का, तुम्ही सजेस्ट करावं लागेल. म्हणजे बिपिन जिरगे साहेब आहेत का नाही मला माहीत नाही, ते नेहमी आमचे देवेंद्रजी आहेत, हे नेहमी कुठली आंतरराष्ट्रीय फोरममधल्या कुठल्या कंपन्या भारतात येणार आहेत ते सांगत असतात आम्हाला. यांचा फॉलोअप घ्या, त्यांची बैठक घ्या, त्यांना इथं निमंत्रित करा. निमंत्रित करण्याबद्दल काहीच नाही, पण जागेचा आपल्याला प्रश्न एकदा मार्गी लागला. आता शावडीला जे होते तिथं माझा प्रयत्न चालू आहे की इलेक्ट्रिक हब म्हणजे इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत असणारे सगळे प्रकल्प तिथं आले पाहिजेत. आणि त्यासाठी काय लागेल तर एक मदर प्रोजेक्ट लागेल किंवा एक मोठा जायंट प्रोजेक्ट लागेल आणि मग त्याला अलाइड सगळे बिझनेसेस आपल्याला त्याला कनेक्ट करता येतील. हा माझा प्रयत्न आहे. किती यश येणार काय मला माहित नाही, पण माझं चालू असतं हे सगळं. तर अशा पद्धतीनं तुम्ही सजेशन्स दिले पाहिजे. आता माझा विषय इथं नाही आहे, पण पर्यटन, आता तुम्ही परवाचं बजेट निर्मला सीतारामनजींनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं की देशामध्ये 50 ठिकाणी पर्यटन डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून ते मोठ्या प्रमाणात बजेट लावणार आहेत. मी ताबडतोब बजेट संपलेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाऊन मॅडमना भेटून पत्र देऊन आलो की कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा म्हणजे सर्वतोपरी बसू शकतो. आमच्याकडे 13 किल्ले आहेत, आमच्याकडे महालक्ष्मीचं मंदिर आहे, छत्रपती शाहू महाराजांचा वसा वारसा आहे, पॅलेसेस आहेत आणि घाटमाता आहे, डोंगर आहे, वेस्टर्न घाट्स आहेत, सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स म्हणजे लेपर्ड आहे, बायसन आहे, एलिफंट्स आहेत. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आमचा जिल्हा आयडल कसा आहे हे मी दुसऱ्या दिवशी सकाळी 11, 10:30 वाजताच पत्र दिलं. आता हे करत असताना आय एम नॉट एक्सपर्ट, पण तुम्ही नागेशकर साहेब तुम्ही एक्सपर्ट आहात यातले, आणखीन कोण असेल, तुम्ही आम्हाला इनपुट दिले पाहिजेत. आणि नुसते इनपुट देऊन चालणार नाही की त्या वतीनं तुमचं सुद्धा एखादं डेलिगेशन राज्य सरकारकडे जायचं असेल, केंद्र सरकारकडे जायचं असेल तर गेलं पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे मी काय फक्त आम्हाला कामाला लावू नका, आपणही त्यामध्ये किंवा या मीटिंग पुरतं आपला विषय असू नये, आपण सगळ्यांनी त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे. मोठे उद्योग आले पाहिजेत हे आपल्या सर्वांचंच मत आहे. आमचा त्यासाठी निश्चित प्रयत्न चालू आहे. शिवाजीराव पाटील बसलेले, मी त्यांना सुद्धा सांगितलं की उद्योग चंदगडला आले, प्रत्येक तालुक्याला MIDC आहे, मोठ्या झाल्या पाहिजेत. तर आपल्याकडे दळणवळण तर चांगलं झालेलं आहे. आता विमानसेवा चालू आहेत, रेल्वे आलेले आहेत, आता सातारा कागल 6 लेनचं काम चालू झालेलं आहे, नवीन शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. आता त्या बाबतीत विरोध चालू होता. राजेश क्षीरसागर साहेबांनी काल मेळावा घेतला. शक्तीपीठ महामार्गला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा, हजारो शेतकरी काल जमले होते. पण मला आपल्याला विचारायचं आहे, हे काय फक्त माझं आणि राजेशचं काम आहे का? ज्यावेळी विरोध होतोय आपल्याला शक्तीपीठ पाहिजे का नको आहे? पाहिजे का? तुमच्यातले एक जण कोण का बोलत नाही? आम्हाला पॉलिटिकली अडचणी आहेत, आम्हाला पक्षाच्या अडचणी असतील, पॉलिटिकल अडचणी असतील, मतांच्या अडचणी असतील, पण तुमच्या या कोल्हापूर फर्स्टच्या फोरमला अडचण नाही आहे.
आणि जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळी सुरेंद्र जैननीच उठून छातीवर गोळ्या खाव्यात. आपल्यातल्या कुठल्याही संघटनेनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे की आम्हाला पाहिजे विकास, कुणाला नको आहे विकास, सगळ्यांना पाहिजे ना. तर विकासाच्या दृष्टिकोन, आणि कोल्हापूरचं नाव तुम्हाला माहिती आहे, विरोधाचं शहर, कृती समितीचं शहर, विकास होऊन यासाठी चालणं, म्हणजे रोज आंदोलन इकडे चालतात. मटणाचं दर वाढले म्हणून आंदोलन झालेलं देशातलं एकमेव गाव कोल्हापूर आहे. आंदोलन होतात आणि आंदोलन करणे किंवा मागणी करणे चुकीचं नाही आहे, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. परंतु एक बाजू कोणतर सांगत असताना दुसरी बाजू पण कोणीतरी मांडली पाहिजे. असं नाही की आपल्याला त्यांना विरोध करायचा आहे, ते चुकीचं करतायत असं सगळं नाही आहे. परंतु दुसरी बाजू कोणीतरी मांडली पाहिजे का नाही. पॉलिटिकल लिडर्सना त्याची अडचण असते, तर आपणही त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि माझं असंही म्हणणं आहे की 14 संघटनांच्या 14 प्रतिनिधींचं पण तुम्ही एक बॉडी बनवा की अशा काही विषयांवर चर्चा करण्यास, किंवा अन्य विषय उदाहरणार्थ मी मध्ये एक कुठल्या तरी इंडस्ट्रीच्या एका मीटमध्ये बोललो होतो की आपण सगळ्यांनी मिळून एक CSR का तयार करू नये. सगळ्यांच्या इंडस्ट्री आहेत किंवा प्रत्येकाचं काही ना CSR असतो, तर एक CSR आम्ही त्यामध्ये आहे, आम्ही मदत करू. एक कॉर्पस तयार करा, 1 कोटी 2 कोटी 10 कोटी. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं काय अडचण असेल, सगळंच काय आमदार खासदारांच्या निधीतनं होईल असं नाही. एखादं गरिबाचं ऑपरेशन असेल, एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जावर जाणार असेल, एखाद्या ठिकाणी काहीतरी छोटं मोठं काम करायचं असेल, या फोरमच्या माध्यमातून तुम्ही करा ना. आणि 14 लोकांना अधिकार, कोणी विचारायचं नाही त्यांना, ते अधिकार 14 लोकांनी विषय त्यांच्याकडे द्या आणि त्यांना करू दे. असं म्हणजे एक नेक्स्ट स्टेप आहे ते. आता सहज आठवलं म्हणून मी सांगतो आपल्याला, तर त्या बाबतीत आपण विचार करा. मला तिसरा विषय जो दिलाय तो आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा सुविधांची निर्मिती करणे. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूर क्रीडा क्षेत्रामध्ये खूपच आपण म्हणजे आपल्याकडे चांगलं टॅलेंट आहे, परंतु निश्चित इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे. कोल्हापुरात नाही असं नाही, सगळीकडेच कमी आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, आमचा प्रयत्न चालू असतो. राजेश क्षीरसागरांनी आता साहेबांनी एक स्टेडियमचा आता प्रस्ताव घेतलेला आहे, पण अनेक एका स्टेडियमनं काय होणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, तर वेगवेगळे कसे त्यामध्ये निर्माण करता येतील याचे इनपुट्स तुम्ही आम्हाला द्या. नुसतंच म्हणून चालेल का धनंजय महाडिक तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवा, मी कसा घडवणार. आता एक आपल्याकडे क्रीडा संकुल आहे का इथं, 20 वर्ष झाले. ते स्विमिंग टँक त्याच्यात आता किडे झालेले आहेत, सगळे हॉल आता सडा लागलेले आहेत, त्यात वटवागळं झालेले आहेत. मी अनेक वेळा सांगतो की हे काय धनंजय महाडिक काही जबाबदारी आहे का तुमच्यातल्या काही इंडस्ट्रियलिस्ट पुढे येऊन एक रिंग त्यातली तुम्ही घेऊ शकत नाही. बॉक्सिंग रिंग आहे आता ती खराब झाली, एक चांगला NIS कोच आणून जर तुम्ही तिथं त्याला पगारावर ठेवला आणि त्याला लाईट वगैरे व्यवस्था जर केली, शेकडो बॉक्सर तयार होतील, शेकडो. तुमच्या असोसिएशनच्या नावानं करा. एक आर्चरीची एक तिथं रिंग आहे, कुठल्या तरी एका असोसिएशननं किंवा ह्या कोल्हापूर फर्स्टच्या फोरमनं घ्यावी. छोटे 10 तिथं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहेत. प्रत्येकाने एक जर घेतला, एका उद्योग समूहाने एक जर घेतला तर 10च्या 10 ऍक्टिव्हिटी चालू होतील, 10च्या 10 बंद पडलेले आहेत. सरकार काय करणार, शासन काय करणार, किंवा शासकीय अधिकारी एक तिथं नेमलेला आहे क्रीडा अधिकारी, काय करेल तो बिचारा मला सांगा बरं. म्हणजे दे कॅनॉट गेट क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा क्वालिटी कोचेस खूप महत्वाचे. कोचेस नाहीच आहेत. माझं स्पष्ट मत, मी खेळाडू आहे, मी सगळे खेळ खेळवले. मी कुस्तीमध्ये नॅशनल चॅम्पियन आहे, बॉक्सिंगमध्ये आहे, कबड्डी खेळलोय. मला सगळे खेळाडूंचं माहिती आहे. चांगलं कोचिंग असणं गरजेचं आहे, त्यासाठी चांगली तिथं सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे. का आपण प्रत्येक वेळी मुख्यमंत्री आले की एक पत्र द्यायचं, हे दुरुस्त करा, हे दुरुस्त करा, किती वेळा त्यांना द्यायचं. आपण नाही करू शकत, आपल्यात तेवढा दम नाही. एक क्रीडा संकुल आहे, किती चांगला एरिया आहे बघा. रोज शेकडो मुली येऊन ते बाहेर ग्राउंडवरच प्रॅक्टिस करतात, तिथं रनिंग करतात, तिथं व्यायाम करतात. आपण पुढाकार का घेऊ शकत नाही. तर अशा गोष्टीमध्ये आपण जर पुढाकार घेतला तर निश्चित आपण चांगले खेळाडू घडवू. आणि मी सांगितलं खेळाडू हे काय टाटा अंबानीच्या घरचे खेळाडू होतील असं नाही, गरीबाच्या घरचा जास्त यामध्ये खेळाडू तयार होण्यासाठी कष्ट करणारी मुलं असतात, पण त्यांच्याकडं अर्थव्यवस्थेची चणचण असते. अशा खेळाडूंना आपण पुश करू शकू का. असा कुठलाही गेम नाही ज्याच्यात कोल्हापूरची मुलं चमकलेली नाहीत. म्हणजे फेन्सिंगमध्ये आहे, स्विमिंगमध्ये आहे, पेटेनक्यू म्हणून एक गेम आहे, तुम्हाला माहित नाही. आज अनेक गेम आहेत ज्याच्यामध्ये आपली मुलं आज नॅशनलला जात आहेत, हॉकीमध्ये जात आहेत. फुटबॉलचा तर काय बोलायचा प्रश्नच नाही. फुटबॉलला सुद्धा माझं मत आहे महाराज खूप करतायत, पण अजून करण्याची गरज आहे.
आणखीन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण का नाही करू शकत? इथं एवढं म्हणजे मला वाटतं भारतात 2-3च ठिकाण आहेत जिथं फुटबॉलचं एवढं क्रेज आहे. कोल्हापूर आहे, कलकत्ता आणि गोवा आहे. ह्याच्या पलीकडे फार ठिकाणी असेल असं नाही, पण कोल्हापुरात तर एवढं क्रेज आहे की हिशोबाच्या पलीकडे आहे. पण त्या पद्धतीचे आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देणे, त्या पद्धतीचे कोचेस देणे, त्या पद्धतीच्या नवीन टीम्स तयार करण्यात त्यांच्याकडे आता ओव्हरलोड झालाय. मोठ्या अ गटच्या 14 टीम, ब गटच्या 14 टीम, क गटच्या अशा काय काय बरंच काय काय खाले. आणि मग सगळ्यांना खेळायला मिळेल नाही मिळेल माहीत नाही. स्टेडियम तर होईल, पण बाकी ते चालवण्याची जबाबदारी आपण कोल्हापूरचे नागरिक म्हणून सगळ्यांनाच विकास पाहिजे. सगळे आपण काय एकत्र आलोय? विकासासाठी एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांनी यामध्ये योगदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे. IT पार्कच्या बाबतीत काम थोडं मी सुरू केलं होतं, माझ्या विषय नाही आहे, परंतु IT असोसिएशनने यात पुढाकार घ्यावा. मी वैष्णवजींच्या बरोबर दिल्लीमध्ये, हैदराबाद, तेलंगणा आणि बेंगलोरच्या काही ग्रुपशी मीटिंग केलेली आहे, पण आय एम अनेबल टू रीच टू देम. त्यांनी मला सांगितलं तुम्ही जावा, तुम्ही प्रेझेंटेशन द्या, कोल्हापूर कसं चांगलं आहे सांगा. मी नाही करू शकत. तुम्ही जर पुढाकार घेतला, तुम्ही जर कोल्हापूरचं प्रेझेंटेशन दिलं, तुम्ही जर इथं कसे कंपन्या आल्या तर त्याचा फायदा होऊ शकेल जर दिलं तर जागा वगैरे आता आहेत, पालकमंत्री आहेत, महाराज आहेत, जागा होईल. परंतु त्याचं प्रेझेंटेशन कोण करणार? मी नाही करू शकत. तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही ते करा. आपण दिल्लीमध्ये, बेंगलोरमध्ये, तेलंगणामध्ये आम्ही तुमची मीटिंग लावून देतो, बैठक करून देतो, तुम्ही फॉलो अप घ्या. आम्ही सगळे ते तुम्हाला तयार करून द्यायची व्यवस्था करतो. आणि फार वेळ बोलणार नाही कारण बरेच लोक बोलणार आहेत, पण सगळ्यांनी मिळून यामध्ये योगदान दिलं तर खूप साऱ्या गोष्टी आणि होत आहेत. असं काय नाही की कोल्हापुरात काहीच झालेलं नाही. कोल्हापूरमध्ये आणखीन गोष्टी होत्या. आता बास्केट ब्रिजचा विषय झाला. बास्केट ब्रिज पूर्वी मंजूर झाला, त्यानंतर आता पिलरच्या ब्रिजची मागणी केल्यानंतर आता गडकरी साहेब मध्ये आले होते, तुम्हाला माहित आहे. 4.25 किलोमीटरचा ब्रिज शिरोलीपासून म्हणजे माडिक साहेबांच्या पंपापासून जो एक फ्लायओव्हर सुरू होईल तो उचगावला उतरेल. 4.25 किलोमीटरचा मला वाटतं या भागातला सगळ्यात मोठा तो ब्रिज असेल, ज्याच्यामुळे आणि तो पिलर ब्रिज असल्यामुळे पाणी कुठेही थांबणार नाही, पाणी निघून जाईल. आणि त्याच्यावर बास्केट ब्रिज आहे. कोल्हापूरला येण्यासाठी एंट्रन्स त्या ब्रिजवरून आहे. आणि पुढे आल्यानंतर मग कोल्हापूर आता शिवाजी पूल, तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हाही ब्रिज आता आपण परवा मागणी केलेली, त्याचं काम सुरू झालेलं आहे. विमानतळ झालेलं आहे. विमानतळाच्या बाबतीत मला सांगायचं की आणखीन येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये 35-40 फ्लाईट्स आपल्याकडे चालू होतील. भारतात असणाऱ्या कंपन्यांनी 2000 विमानांची ऑर्डर दिलेली आहे. प्रत्येक कंपनीकडे प्रत्येक महिन्याला 4-5 विमान येतात. आपण आपल्या फोरमच्या माध्यमातून या सगळ्या यांना का अप्रोच व्हायचं नाही? मी इंडिगोच्या चेअरमनना 4 वेळा भेटलो. मी विस्ताराच्या वेळेस त्यावेळी भेटत होतो. आता टाटाचे जे लोक आहेत त्यांना भेटतोय. आपणही भेटलं पाहिजे. आपणही थोडीशी मागणी केली पाहिजे. आपल्याला मुंबईला आणखीन एखादी विमानसेवा पाहिजे, आपल्याला नागपूर पाहिजे, दिल्ली पाहिजे, गोवा पाहिजे, जे काय पाहिजे. आमचा फॉलोअप चालू आहे, पण आपणही संघटनेच्या वतीनं थोडासा पुढाकार घ्यावा. बसेस मंजूर झालेले आहेत, त्याचं आता टर्मिनसचं काम सुरू आहे. 6-8 महिन्यामध्ये ते होईल. कोल्हापूरच्या दळणवळणाची व्यवस्था झालेली आहे. कामं होत आहेत, पण आणखीन होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जर एकत्रित काम केलं तर खूप चांगलं त्याचा फायदा होईल. आणि मला आनंद होतोय की आज हा फोरम आपण निर्माण केलेला आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या 2 पावलं पुढे आहोत, पण तुमच्या सगळ्यांचं त्यामध्ये योगदान असावं एवढ्याच शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.